हां, नमस्कार. मानवमुक्ती मिशनच्या वतीने आयोजित व्याख्यानमालेचा हा तिसरा भाग आहे. आपल्या व्याख्यानाचा आजचा विषय आहे मिथकशास्त्र, भाग 3, इतिहास व पुरातत्व. मित्रांनो, गेल्या दोन्ही भागामध्ये आपण मिथकशास्त्राच्या अनेक पैलूंचा थोडक्यात का होईना विचार केला. एका व्याख्यानामध्ये किंवा एका तासामध्ये यामधला कोणताही विषय मांडणं तसं कठीण आहे. पण आपण प्रयत्न करतो आहे की आपल्याला साधारण परिचय या विषयाचा व्हावा. तर इतिहास आणि पुरातत्व ह्या दोन गोष्टीमधला फरक काय पहिल्यांदा आपण समजून घेऊ. इतिहास हा शब्द जो आहे तो आपण ऐकल्याबरोबर आपल्याला एक गूढ, रहस्यमय आणि कुतूहल असं निर्माण होतं की आपल्या पूर्वजांचा जो इतिहास आहे, त्यांचं कर्तृत्व आहे, त्यांचा वारसा, हा सगळ्या या शब्दामध्ये येतो. आता या शब्दाचा मूळ अर्थ असा आहे इतिहास. अभ्यासकांनी या शब्दाची जी फोड केली आहे त्यानुसार इतिहास हे असे घडले की हे असे खरोखर घडले असाही त्याचा एक अर्थ अभ्यासकांनी घेतला आहे. आता आपण इतिहास वाचतो तेव्हा आपल्या भूतकाळातल्या पूर्वजांचे राजे असतील, आणखी पराक्रमी वीर असतील, त्या महापुरुष असतील ज्यांनी समाजासाठी फार मोठं योगदान दिलेलं आहे, तर त्यांच्याबद्दलच्या कहाण्या, कथा ऐकून आपल्याला स्फुरण चढतं. म्हणजे इतिहास हे स्फुरण चढणारा हा विषय आहे. म्हणून एक तर अस्मितेशी संबंधित आहे, दुसरी गोष्ट आपल्या एकंदरच जगण्याशी आणि मरण्याशी सुद्धा संबंधित हा विषय आहे. तर ह्या विषयाच्या बद्दल जो काही अभ्यासकांनी गेल्या 100-150 वर्षामध्ये जो गांभीर्याने विचार केलेला आहे, कारण हा शब्द अलीकडे जो वापरला गेला 1843 पासून हा शब्द इतिहास, हिस्ट्री या अर्थाने वापरला गेला. पण त्याच्या आधी अनेक ग्रंथांमध्ये तो शब्द आपल्याला आढळतो. प्रामुख्याने महाभारत हा जो ग्रंथ आहे, भारतीय संस्कृतीतलं एक महाकाव्य, तर त्याच्यामध्ये इतिहास हा शब्द खूपदा येतो. आणि त्यामुळे मग असा गैरसमज अभ्यासकांचा झालेला आहे की महाभारत हा इतिहास आहे. महाभारताच्या आदिपर्वाचं संपादन करताना डॉक्टर महामहोपाध्याय पंडित श्रीपाद दामोदर सातवळेकर यांनी असं म्हटलं आहे की महाभारत हा इतिहास आहे. कारण त्यांना त्या ग्रंथामध्ये तो शब्द वारंवार आढळला, वारंवार दिसल्यामुळे त्यांना असं वाटलं की हा इतिहास आहे. पण त्या ठिकाणी इतिहास शब्दाचा अर्थ वेगळा आहे. त्या ठिकाणी असा अर्थ होतो की पूर्वीच्या काळी घडलेल्या गोष्टी, आणि ह्या गोष्टी म्हणजे कथा, कहाण्या, आख्यान असे अनेक अर्थ आहेत, किंवा मिथक. आज आपण मिथक शब्द ज्या अर्थाने वापरतो त्याच अर्थाने पूर्वी इतिहास शब्द वापरत होते. आता बरेचदा इतिहास पुराण असा सुद्धा शब्द आढळतो आपल्याला पुराणांमध्ये आणि अनेक ग्रंथांमध्ये. इतिहास पुराणांची संस्कृती, इतिहास पुराण. तर यामधला इतिहास म्हणजे हा मिथक, आणि पुराण म्हणजे सृष्टी निर्मितीच्या कथा. सृष्टी निर्माण कशी झाली, त्यात कोणकोणते घटक कसे, आता ईश्वराने निर्माण केले म्हटलं की मग त्यांनी काय काय निर्माण केलं याबद्दलच्या ज्या कथा, कहाण्या आहेत त्या पुराण या शब्दामध्ये येतात. आता आपण जर हा अर्थ घेतला तर इतिहास आणि पुराण हे दोन्ही शब्द मिथकांशी संबंधित आहे, आणि आज इतिहास शब्द ज्या अर्थाने आपण वापरतो त्याच्याशी संबंधित नक्कीच नाही आहे. तर म्हणून इतिहासाचा जो अभ्यास केला तो प्रामुख्याने युरोपमध्ये झाला. कारण आपल्याकडे अल्बेरुनी हा एक परदेशी प्रवासी, हा इसवी सन 1030च्या दरम्यान भारतात आला होता, आणि त्यांनी भारताचा प्रवास केला आणि त्या प्रवास वर्णन लिहून ठेवलं. किताबे हिंद नावाचा त्याचा ग्रंथ प्रसिद्ध आहे. तो मराठीत, इंग्लिश सगळ्या भाषांमध्ये भारतातल्या प्रकाशित झाला आहे. इसवी सन 1030मध्ये तो लिहिला गेला. तर त्यावर्षी त्यांनी लिहून ठेवलं आहे की भारतीय लोकांना इतिहासाबद्दल फारशी आस्था नाही आहे. त्यांनी आस्था शब्द वापरला. म्हणजे इतिहास म्हणजे जे घडलं तसं यथातथ्य त्या अर्थाने नाही. पण त्याच्यानंतर लवकरच साधारणतः 15-20 वर्षांमध्ये काश्मीरचा जो एक मोठा विद्वान होता कल्हण यांनी तिथल्या कर्कोटक जे नाग कुळातले राजे होते त्यांचा इतिहास राजतरंगिणी या नावाने लिहिला. आणि त्याच्यामध्ये मात्र त्यांनी पूर्वी जे ग्रंथ होते, ज्या ग्रंथामध्ये काश्मीरची माहिती होती, त्याचा इतिहास होता, त्याचं संकलन केलं, ते संदर्भ दिले, आणि ज्या राजाच्या दरबारी तो होता त्या राजाचाही इतिहास त्यांनी लिहिला. समकालीन माणसांनी लिहिलेला पहिला भारतातला इतिहास.
मग राजतरंगिणी हा ग्रंथ भारताचा पहिला इतिहास ग्रंथ मानला गेलेला आहे. म्हणजे अल्बेरुनी तक्रार केली इसवी सनाच्या 1030 म्हणजे 11व्या शतकाच्या पूर्वार्धात, आणि 11व्या शतकातच हा ग्रंथ लिहिला गेला. ही चांगली घटना घडली. आणि त्यानंतर सुद्धा खूप काही प्रयत्न झाले, पण जी शिस्त इतिहासाची आहे ती आपल्याला फारशी दिसत नाही. म्हणून नंतरच्या काळात युरोप खंडातल्या लोकांनी इथे येऊन जे काम केलं, राजवटी होत्या त्यांनी राज्य केलं, आणि प्रामुख्याने अरबी लोकांनी इतिहास लेखनाचा जो प्रयत्न पहिल्यांदा केला तो अरबी लोकांनी केला, की आसाममधल्या अहोम राजांनी केला. त्यांची बुरंजी नावाचे जे इतिहास ग्रंथ आहे ते खऱ्या अर्थाने भारतीय इतिहासाला प्रारंभ खऱ्या अर्थाने राजवटीने एखाद्या केला असेल तर अहोम राजांनी केला. आणि अरबी लोकांनी किंवा मोगल आले तर मोगलांची गंमत अशी की त्यांच्याकडे एक इतिहासकार सोबत असायचा, त्याला तवारीखकार म्हणायचे. ते तवारीख म्हणजे दैनंदिनी. आता राजा काय करतो, कुठे गेला, कोण त्यांनी युद्ध केलं असेल तर कसं केलं, तर आणि इतर तपशीलसुद्धा फार बारीक तपशील त्या तवारीखांमध्ये असायची. म्हणजे मोगलांना जी इतिहासाची आवड होती, आस्था होती, तशी भारतीय लोकांना नव्हती असं यावरून दिसतं. पण नंतर मग मोगलांच्या नकलीतून, जसं शिवाजी महाराजांनी समकालीन लोकांकडून काही गोष्टी लिहून घेतल्या, किंवा राजाराम महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र अनंत कृष्णाजी अनंत सभासदांनी लिहून घेतलं, किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचे जे काही विचार होते, राज्य करण्याची पद्धत होती, त्याबद्दल रामचंद्र पंत अमात्य याच्याकडून त्यांनी आज्ञापत्र हा आणि राजनीती हा ग्रंथ लिहून घेतला. असे प्रयत्न अलीकडे झाले. आणि या प्रयत्नाला आपण महत्त्व यासाठी देतो की त्यात बरंचसं तथ्यही आहे, पण बऱ्याच काल्पनिक गोष्टीसुद्धा आहे. जसं कृष्णाजी अनंत सभासद हा जो शिवचरित्र लिहितो तेव्हा पुराणांसारखं वर्णन बऱ्याच ठिकाणी करतो, तर ती काही प्रवृत्ती आपली गेलेली नाही. खऱ्या अर्थाने इतिहास लेखनाला जो प्रारंभ झाला भारतात तो इंग्रजांच्या आगमनानंतर, आणि त्यांनी जी शिस्त लावली त्याला आता फक्त 100 ते 150 वर्ष झाली आहेत. खूप काही वर्ष झालेली नाही, 100 वर्ष झाली, 100-125. तर त्यांनी मग काय केलं की इतिहासाचे 3 भाग केले. इतिहासाच्या अभ्यासाचे 3 भाग केले. एक प्राचीन काळ, एक मध्ययुगीन काळ, आणि नंतरचा आधुनिक काळ. तर प्राचीन काळ त्यांनी ठरवलं इसवी सनापूर्व 2ऱ्या शतकापासून तर साधारणतः 5व्या शतकापर्यंत. नंतर मग 5व्या शतकानंतरचा कालावधी हा 13व्या शतकापर्यंत मध्ययुगीन कालखंड मानला गेला. काही लोकांमध्ये मतभेद आहे. काही लोक त्याला 13व्या शतकानंतर तर 18व्या शतकापर्यंतचा काळ हा मध्ययुगीन कालखंड मानतात, आणि 18व्या शतकापासूनचा अव्वल इंग्रजी कालखंड, नंतर भारतीय स्वातंत्र्याचा कालखंड. तर असे इतिहासाचे 4 प्रामुख्याने टप्पे पडतात आपल्याकडे: प्राचीन, मध्ययुगीन, आधुनिक, आणि आधुनिकमध्ये अव्वल इंग्रजी कालखंड आणि स्वातंत्र्योत्तर कालखंड. आता ह्या प्राचीनचे आणखी 2 भाग पडतात प्रामुख्याने. तर प्राचीन म्हणजे किती प्राचीन, त्याचा काळ कसा ठरवायचा. तर ज्या ठिकाणी ऐतिहासिक अवशेष उपलब्ध आहेत, म्हणजे पुरातत्व खात्याने उत्खनन करून प्राप्त केलेले अवशेष आहे, तर त्या अवशेषामध्ये लिपी असेल आणि ती वाचली गेली असेल तर त्या काळाला इतिहास काळ म्हणतात. पण ज्यात लिपी आहे पण वाचली गेली नाही अशा काळाला इतिहास पूर्व काळ म्हणतात. आणि ज्यात लिपी नाही पण बाकी अवशेष आहेत त्याला प्रागैतिहास काळ म्हणतात. म्हणजे प्राचीन इतिहासाचे आणखी 3 भाग आहे: प्रागैतिहासिक, इतिहासपूर्व आणि इतिहास काळ. आता आपण उदाहरणादाखल घेऊया की सिंधू संस्कृतीचं उत्खनन 1920-22च्या दरम्यान झालं, आणि या उत्खननामध्ये खूप अवशेष मोठ्या प्रमाणात आढळले, सोबत लिपी आढळली, पण ती लिपी अजून लिहिली गेली, वाचली गेली नाही. गेल्या 100-125 वर्षामध्ये त्या लिपीचं काही वाचन झालं नाही. त्यामुळे सिंधू संस्कृती ही इतिहासपूर्व काळामध्ये मोडते. आणि सिंधू संस्कृतीत जे काही अवशेष आहेत, ज्या काही आस्था लोकांच्या होत्या, जी काही संस्कृती होती, त्याचं प्रतिबिंब पडलेलं आहे ऋग्वेदामध्ये. पण ऋग्वेदामध्ये प्रतिबिंब पडलं आहे, पण ऋग्वेदाच्या सगळ्या वर्णनांना ऐतिहासिक आधार नाही. म्हणजे त्यात पुरातत्वीय अवशेष जे आहे ते नाहीत, म्हणून ऋग्वेदाला सुद्धा इतिहासपूर्व काळामध्ये अभ्यासक टाकतात. तर इतिहासपूर्व काळ आपल्या लक्षात आला असेल तो लिपीवर आधारित. नुसतं लिपी नाही तर तुमच्याकडे लिपी असेल, लिहिलं असेल, पण त्याला पुरातत्वीय अवशेष नसतील तर तो इतिहासपूर्व काळ. आणि त्याच्या आणखी आधीचा काळ ज्याच्यामध्ये लिपी नाही पण अवशेष आहेत. तर आपल्याकडे भारतात साधारणतः इसवी सनापूर्व 3000 वर्षापूर्वीचे अवशेष आहेत. सिंधू संस्कृती आहे इसवी सनापूर्व 3100 मधली.
त्याच्या पूर्वीचे काही अवशेष आहेत, नाही असं नाही. ते म्हणजे जेव्हा प्रगत अवस्थेत मानव नव्हता, आधी मानवाच्या अवस्थेत होता, त्या काळात तो प्रामुख्याने भटकंती आणि शिकारीसाठी भटकत होता. तेव्हा त्यांनी काही शस्त्र तयार केले, दगडापासून केले. तर त्याला अश्मयुगीन कालखंड असं म्हणतात. अश्मयुगीन कालखंडाचे आणखी 3 भाग करण्यात आलेले आहेत. तर अश्मयुगीन कालखंड ठरवला कसा, जेव्हा माणसाने शिकार करण्याकरता किंवा अन्न मिळवण्याकरता दगडाची हत्यारं बनवली. तर हा काळ 1,00,000 वर्षाच्याही मागे जातो. म्हणजे मग 1,00,000 वर्षापूर्वीचा काळ असेल, इसवीसनापूर्व 1,00,000 वर्षापूर्वीचा, की आतापासूनचा 1,00,000 वर्षापूर्वीचा काळ आहे. तर या काळातल्या मानवाच्या इतिहासाबद्दल आपल्याला काही बोलायचं असेल तर त्याला आपण प्रागैतिहास असं म्हणतो. म्हणजे प्राचीन इतिहासाचे सुद्धा प्रागैतिहासिक कालखंड, इतिहासपूर्व कालखंड आणि इतिहासाचा कालखंड, ज्याला इतिहास खऱ्या अर्थाने म्हणता येईल. त्यात लिपी आहे आणि ती वाचली गेली आहे आणि तिला पूरक असे अवशेष आहेत. आता आपल्याकडे यवतमाळ शहरामध्ये ॲडव्होकेट प्र. देशमुख नावाचे एक इतिहास संशोधक होते. मुळात ते वकील होते, पण वकिलीमध्ये काम करता करता त्यांच्यासोबत त्यांचे जे गुरु ज्यांना त्यांनी मानलं होतं, डॉक्टर यखू देशपांडे. यखू देशपांडे हे सुद्धा वकील होते, पण त्यांना महानुभाव लिप्या वाचायची आवड निर्माण झाली आणि मग लिप्यांची आवड, लिप्यांचं त्यांनी जे आहे गूढ लिप्या आहेत, सकळा, सुंदरा वगैरे, या लिप्या त्यांनी वाचल्या आणि त्यातून महानुभाव साहित्य पुढे आलं. महानुभावांच्या संशोधनाला खऱ्या अर्थाने प्रारंभ यवतमाळ शहरामध्ये झाला आणि त्याचं श्रेय जातं ते डॉक्टर यखू देशपांडे. तर त्यांच्यासोबत वकिली करणारे ॲडव्होकेट प्र. देशमुख, ज्यांना लिप्यांचा अभ्यास करायची आवड निर्माण झाली, मग त्यांनी सिंधू संस्कृतीची लिपी अभ्यासली आणि तिचं वाचन केलं. त्यावर त्यांचा ग्रंथसुद्धा, इंडस इन्स्क्रिप्शन अँड ऋग्वेदा नावाचा इंग्लिश ग्रंथ आहे. त्या ग्रंथाची चर्चा फारशी झाली नाही. नंतर त्यांनी 1960-62च्या दरम्यान सिंधू संस्कृती, ऋग्वेद आणि हिंदू संस्कृती नावाचा ग्रंथ लिहिला. आता या ग्रंथामध्ये त्यांनी एक महत्त्वाचं काम असं केलं की जी उत्खनन झालेली होती सिंधू संस्कृतीची, त्या उत्खननामध्ये सापडलेले अवशेष जे आहे, त्या अवशेषाचे संदर्भ हे ऋग्वेदात ज्या ज्या ठिकाणी सापडतात त्यांचा संदर्भ जोडून त्यांनी एक इतिहास मांडला की आर्यांनी भारतावर जी आक्रमणं केली, त्या आक्रमणाचं स्वरूप कसं होतं, किंवा त्यांनी आर्यपूर्व लोकांबद्दल आर्यांनी काय लिहून ठेवलेलं आहे ऋग्वेदामध्ये, त्याचा उहापोह त्यांनी केला. खरं म्हटलं म्हणजे या ठिकाणी ऋग्वेदातल्या ऋचांना पूरक असे अवशेष होते, उपलब्ध झाले होते. मग त्यांचा संबंध जोडून, त्यांचा समन्वय लावून सिंधू संस्कृतीला इतिहास काळात आणायला हरकत नव्हती, किंवा ऋग्वेदाला सुद्धा इतिहासात आणायला हरकत नव्हती, इतिहास काळात आणायला हरकत नव्हती. पण तसं काही झालेलं नाही, कारण आतापर्यंत त्यावर प्रचंड वाद झाले. ज्यांनी खऱ्या अर्थाने संशोधन केलं, जॉन मार्शल किंवा राखालदास बॅनर्जी होते, कान्हा दीक्षित होते, या सगळ्यांनी जे निष्कर्ष मांडले त्या काळामध्ये, त्या निष्कर्षाच्या विरोधात नवी मांडणी करणारा एक वर्ग आला आणि त्यांना असं म्हणायचं होतं की सिंधू संस्कृती ही भारतातल्या आर्यांची होती, प्रामुख्याने आर्य भारतातलेच होते आणि त्यामुळे सिंधू संस्कृतीवर आक्रमण झालंच नाही, म्हणून त्या उत्खननाचे वेगळे अर्थ लावण्यात आले आणि मग एक नवीन वाद निर्माण झाला, तो अजून सुरूच आहे. तर सिंधू संस्कृतीचा हा कालखंड आणि त्यातले अवशेष आणि त्याचे जे काही पडसाद उमटले असतील भारतीय वाङ्मयात, पाली प्राकृत असेल, अपभ्रंश असेल, अर्धमागधी असेल आणि ऋग्वेदसुद्धा असेल, ऋग्वेदातसुद्धा अशा अनेक गोष्टी आहेत ज्या सिंधू संस्कृतीमधल्या अवशेषाला अनुसरून आहेत. पण तो वादग्रस्त भाग ठरल्यामुळे इतिहास काळामध्ये आपण ऋग्वेदाला आणलं नाही आणि सिंधू संस्कृतीला आणलं नाही आणि त्यामुळे मग काही मिथकं तयार झाली. आता पुरातत्वाचा जो भाग आहे, पुरातत्व हा शब्द अलीकडला आहे, पूर्वी त्याला पुराण वस्तू असं म्हणायचे. म्हणजे प्राचीन काळातल्या वस्तू, साधा अर्थ होता, आणि श्रीमंत लोक आपल्या बैठकीच्या सजावटीसाठी अशा प्राचीन वस्तू ठेवायची, जसं अँटिक म्हणतात आजकाल तसं. पण त्याचा शास्त्रशुद्ध अभ्यास काही फारसं कोणी करत नव्हतं. पण 100-1 वर्षामध्ये जॉन विल्सन सारख्या अभ्यासकांनी अनेकांनी तर ज्या इतर संस्कृती आहे, इतर देशांमधल्या संस्कृती आहे, तिथले जे अवशेष आहे आणि तिथे सापडलेल्या लिपींचा संदर्भ लावून इतिहास लिहिण्याचा एक प्रयत्न झाला. तसा प्रयत्न भारतात व्हावा यासाठी पुरातत्वाला एक शास्त्र म्हणून त्यांनी रूप दिलं. तर पुराण वस्तू आणि पुरावशेष शब्द आला, हे प्राचीन काळी मिळालेलं अवशेष, आणि आता अलीकडे पुरातत्व म्हणतात. आता हे पुरातत्व म्हणजे प्राचीन काळात मिळालेल्याच वस्तू असं नाही, किती प्राचीन, तर प्रागैतिहासिक काळातल्या असतील, इतिहास काळातल्या असतील किंवा इतिहासपूर्व काळातल्या असतील. तर अलीकडले 100, 125, 150 वर्षांमधल्याही वस्तूंना पुरातत्वामध्ये सम्मिलित करून घेतलं. आणि पुरातत्व हा विषय प्रामुख्याने इतिहासाला पूरक असा होता.
इतिहास लेखनासाठी आवश्यक ते पुरावे असतात. ते पुरावे ज्या ठिकाणी आढळतात त्या पुराव्याच्या आधारे इतिहास लिहिला जातो. पुरातत्व हे इतिहासाच्या लेखनाला पूरक असा एक घटक म्हणून त्याच्याकडे पाहिलं जात असे. पण आता मात्र पुरातत्व हे स्वतंत्र शास्त्र विकसित झालं आणि विशेषतः कार्बन 14 डेटिंग आणि अनेक म्हणजे ज्यामध्ये आपल्याला कालमापन करता येईल त्या वस्तूंचा आणि त्यानुसार इतिहास लिहिता येईल. तर अशा रासायनिक पद्धती आहे, थर्मल पद्धती आहे, अनेक पद्धती विकसित झाल्या आणि तो प्रयोगशाळेत तो विषय गेला आणि अतिशय प्रगल्भ अशी ती एक विद्याशाखा झालेली आहे. आता या ठिकाणी या दोन गोष्टींचा, इतिहास आणि पुरातत्व या दोन गोष्टींचा मिथकांशी काय संबंध आहे हे आपल्याला पाहायचं आहे. कारण इतिहासाकडे ज्या विश्वासार्ह पद्धतीने पाहिलं जातं प्रामुख्याने त्याला पुराव्यांची गरज असते. जसं इतिहासाचार्य राजवाड्यांचं एक वाक्य आहे, अनेक बकरी आहे, शिवकालाच्या बकरी, पेशवाईतल्या बकरी, अनेक बकरीमध्ये कपोलकल्पित गोष्टी लिहिल्या आहेत. त्यामुळे काय खरं मानायचं, बकरीवर किती विश्वास ठेवायचा, याबद्दल जेव्हा शंका निर्माण झाली तेव्हा इतिहासाचार्य राजवाडे यांनी असं म्हटलं की बकरीतल्या अनेक कपोलकल्पित गोष्टींना खरं ठरवण्याला एक साधं चिटोरं पुरेसं आहे, म्हणजे पुरावा पुरेसा आहे. पुरावा असला तर मग त्या बकरी खोट्या ठरू शकतात. इतिहासामध्ये पुराव्याला अतिशय महत्त्वाचं स्थान आहे. पुरावा नाही तर इतिहास नाही अशा प्रकारचं एक वचन आहे. म्हणजे इतिहास हा असा पुराव्यावर आधारित असल्यामुळे विश्वासार्ह आहे आणि पुरातत्व हे तर अस्सल पुरावे असतात, म्हणजे पहिल्या दर्जाचे. इतिहास लेखनाला पहिल्या दर्जाचे आणि दुय्यम दर्जाचे दोन प्रकारचे पुरावे ग्राह्य मानले जातात. तर हा पुरातत्व हा पहिल्या दर्जा, फर्स्ट हँड रिसोर्सेस त्याला म्हणतात. आणि सेकंड हँड म्हणजे मग त्यावर आधारित काही ग्रंथलेखन. समजा आता ऋग्वेदसुद्धा आपण बरेचदा दुय्यम स्वरूपाचं तो पुरावा मानला जातो, पण तो फार प्राचीन काळातला असतो. इसवी सनापूर्व 1500च्या दरम्यान किंवा 1300च्या दरम्यान तो लिहिला गेला असल्यामुळे त्याला आपण ऐतिहासिक साधनं म्हणून आणि अव्वल साधन म्हणून मान्यता देतो. म्हणजे ह्या दोन्ही गोष्टी परस्पर पूरक. कारण मिथकांना ती मान्यता नाही. मिथकांना मान्यता का नाही आहे? मिथक हा एक कलेचा प्रकार, साहित्याचा प्रकार आहे आणि रामायण आणि महाभारत ह्या दोन्ही महाकाव्यांनी काही मिथकं इतकी लोकप्रिय करून ठेवलेली आहेत की आपल्याला त्यावर विश्वास ठेवायचा की नाही हा एक प्रश्न आहे. एक तर त्यांना मांडणारा एक वर्ग जो आहे मोठ्या प्रमाणात तो तर म्हणतो की ते खरंच झालेलं आहे, खरंच आहे. जसं आता आपण राम झालेला आहे असं मानतो, पण रामाबद्दल कोणत्याही प्रकारचा पुरावा अजून तरी उपलब्ध झाला नाही. मग जेव्हा पूर्वी 5-6 वर्षापूर्वी जे सरकार होतं तर त्यांनी असं जेव्हा न्यायालयात विचारलं गेलं की राम झाला याला पुरावा आहे का, तर त्यांनी उत्तर दिलं पुरातत्व शास्त्राच्या आधारे. आणि जे इतिहास संशोधन कार्य करतं मोठी एक आपली संस्था आहे पुरातत्वाची, तर त्यांनी सांगितलं की राम होऊन गेला याला काहीही पुरावा नाही. पण त्याच आधारे निवडणुका लढल्या गेल्या आणि मग नवीन आलेल्या सरकारने राम मंदिर बांधण्याचं ठरवलं आणि बांधण्यासाठी जो पाया खणला आत्ता मला वाटते गेल्या आठवड्यात, तर त्या ठिकाणी बौद्ध संस्कृतीचे अवशेष सापडले. आता पाया खणल्यावर किमान रामाचा जन्म झाला, त्याचा राजवाडा वगैरे मिळाला पाहिजे होता, पण नाही मिळाला. कारण काय की अयोध्या हे जे ठिकाण आहे, आता पुन्हा भाषा विज्ञान, आपण मागच्या भागामध्ये भाषा विज्ञानाचं महत्त्व सांगितलं होतं की शब्दाच्या आधारे आपल्याला इतिहास शोधता येतो. अयोध्या हा शब्द आहे. अयोध्या म्हणजे काय, युद्धाशिवाय हा ताब्यात आलेलं शहर आणि त्या शहराचं जुनं नाव होतं साकेत. आता साकेत हा जो शब्द आहे तो शाक्यांचं गाव, शाक्यांची राजधानी, शाक्यांचं शहर म्हणजे बौद्धांचं शहर असं ते होतं मुळात. पण ते बौद्ध निशस्त्र होते किंवा ते अहिंसावादी होते, त्यामुळे त्यांच्यावर जी आक्रमणं झाली कोणी केली असतील ते पुष्यमित्र शृंगाचं नाव सांगितलं जातं. आणि मग त्यांनी अयोध्या शहर ताब्यात घेतलं आणि बौद्धांचा नायनाट केला. म्हणून त्या ठिकाणी आपल्याला बौद्धांचे अवशेष सापडणं स्वाभाविक आहे. जसं आता राम मंदिर जे बाबरी मस्जिद जी पाडली गेली, तर पाडण्यापूर्वी त्याचे जे फोटोग्राफ लोकांनी काढले, जे लिहून ठेवलं त्यावर, तर त्या ठिकाणी बौद्ध भिक्खूंचे अवशेष, त्यांच्या समाध्यांचे, ज्याला स्तूप म्हणतात आपण, पण बौद्ध भिक्खूंच्या समाध्यांना स्तूपाचा आकार असतो, अशी स्तूपं आहेत, याचे फोटो आपण पाहतो. म्हणजे मुळातच ते बौद्ध संस्कृतीचं शहर होतं. ते नंतर ब्राह्मण जे राजे होते पुष्यमित्र शृंग वगैरे या लोकांनी ताब्यात घेतलं आणि त्याचं नाव बदलून गेलं. युद्धाशिवाय ताब्यात आल्यामुळे अयोध्या ठेवलं. हे सगळ्यांनी आतापर्यंत मांडलं इतक्या वर्षात. पण सत्ता हातात आल्यावर माणूस काय करू शकतो याचं मोठं उदाहरण म्हणजे त्या ठिकाणी मग
न्यायालयाने सुद्धा निर्णय सत्तेला अनुकूल दिला, कारण खूप वर्ष 100 वर्षापासून तो विवाद चालू होता. किती काळ आपण भांडत राहायचं, हिंदू मुस्लिम वाद किती दिवस चालू राहायचा. म्हणून न्यायालयाने न्यायशास्त्राच्या अगदी विरोधात त्याला बाजूला ठेवून निकाल लावला आणि मग त्याची विभागणी केली आणि नेमकं उत्खननात बौद्धांचे अवशेष सापडले. म्हणजे उत्खनन केल्यावर जे पुरातत्वीय अवशेष सापडतात ते प्रचलित मिथकांना वाकुल्या दाखवत असतात की तुम्ही खोटं बोलतात. मिथकं ही खोटी असू शकतात, पण खोट्या गोष्टीवर सुद्धा ती आधारित असू शकतात. पण काही मिथक अशी असतात ज्याच्यामधून तुम्हाला सत्य सापडतंच. आता गेल्या काही वर्षांमध्ये आणखी एक मोठं एका मिथकावर काम चालू आहे. ते एक मिथक म्हणजे सरस्वती नदीचं मिथक. सरस्वती ही नदी देवता आहे, मुळात ती विद्येची देवता झाली, त्याला वेगळी कारण आहे. आता सरस्वती शब्दाचा अर्थ आपण शोधायला गेलो, कारण भाषाविज्ञान आपल्याला मदत करते या ठिकाणी, व्युत्पत्तीशास्त्र प्रामुख्याने. सरस म्हणजे प्रवाह किंवा सारस म्हणजे प्रवाह, पाण्याचा प्रवाह, आणि वती म्हणजे असणे, जसं भाग्यवान भाग्यवती तसा सौभाग्यवती आपण शब्द वापरतो. सरस्वती म्हणजे प्रवाहवान नदी, ज्यात जास्त प्रवाह जास्त पाणी वाहतं, मोठ्या प्रमाणात नदीचा पाठ आहे, असं ते मूळ त्या नदीचं नाव आहे. आता ह्या नदीचं एका दैवतेत रूपांतर झालं. ही विद्येची देवता आहे. म्हणजे आपल्याकडे भारतामध्ये कोणताही कार्यक्रम असतो त्या सरस्वतीची पूजा लोक करतात, वंदनासुद्धा करतात. अतिशय महत्त्वाचं तिचं स्थान आहे दैवतेमध्ये. तर तिची नदी देवतेचं रूपांतर एखाद्या मातृदेवतेत होणं, त्यात विद्येची देवता होणं, हा एक मोठा प्रवास आहे. तो स्वतंत्र व्याख्यानाचा विषय. आपण फक्त थोडक्यात आपल्या संदर्भासाठी या ठिकाणी तो विषय चर्चेला घेतो. आता या सरस्वती नदीच्या शोधासाठी जे भाजप सरकार होतं 2002मध्ये, अटल बिहारी वाजपेयी सत्तेवर होते, तेव्हा त्यांनी एक मोठी मोहीम सुरू केली की आता आपण तिच्या शोधाचा प्रारंभ करू. मध्य प्रदेशातले एक विश्री वाकणकर नावाचे एक इतिहास संशोधक होते, तर ते त्याचे प्रमुख होते आणि त्यांनी त्या दृष्टीने प्रयत्न केले आणि त्यांना काही ती सापडली नाही. कारण ती शोधत कुठे होते? भारतात शोधत होते. आता ज्या अभ्यासकांनी यापूर्वी लिहून ठेवलं आहे, म्हणजे सरस्वती नदीचा प्रवाह मुळात कुठे असेल, ती नदी आता कुठे आहे, तर ती अफगाणिस्तानात आहे. कारण ऋग्वेदाचा हा जो भाग आहे, प्रारंभीचा भाग, हा अफगाणिस्तानात रचला गेला, याबद्दल कोणाचं काही दुमत नाही आहे. आणि ते त्या ठिकाणी होते, तर त्या ठिकाणी त्या नदीच्या काठावर त्यांनी तपश्चर्या केली असेल, ज्ञानसाधना केली असेल, आणि त्यामुळे किंवा नदी आपल्याला पाणी देते. पाणी हे जीवनच आहे. म्हणजे सगळ्या संस्कृती, ज्या प्राचीन संस्कृती नदीच्या काठावर बहरल्या आहेत, तर तेव्हा नदीचं महत्त्व आहेच. त्यामुळे त्यांनी तिला देवता मानणं स्वाभाविक आहे. आणि नदी देवता आपल्याकडे भारतामध्ये स्त्री रूपात येते. नदी हा स्त्रीलिंगी शब्द आहे, पण इतर देशामध्ये, इतर संस्कृतीमध्ये तो पुरुष दैवत आहे. नदी देवता हे पुरुष आहे, पण इथे सरस्वती ही स्त्री म्हणून मानली गेली आणि म्हणून तिचं एक चित्र आपल्यापुढे निर्माण करण्यात आलं. आता हे जे आता चित्र तयार करण्यात आलं ते राजा रविवर्माने केलेलं आहे. बडोद्याचे नरेश महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या आग्रहाखातर अनेक देवतांची चित्र जी राजा रविवर्माने बनवली, तर ते चित्र आपल्यापुढे आलं. हे चित्र करताना त्यांच्यापुढे ऋग्वेदात त्या नदीचं जे वर्णन आहे, ती पांढरी शुभ्राय वगैरे वगैरे, तर पांढरी साडी तिला दाखवण्यात येते. अभ्यासकांनी त्यावर आणखी संशोधन केलं. आपल्याकडे तंत्र संप्रदाय हा सगळ्या जगामध्येच आहे, सगळ्याच संस्कृतीमध्ये आहे, तसा भारतातही आहे. तर तंत्र संप्रदाय हा शेतीशी संबंधित आहे प्रामुख्याने, पण स्त्री प्रधान आहे. तर त्या तंत्र संप्रदायामध्ये महाविद्यांची एक संकल्पना आहे. मी विद्येच्या 10 देवता आहेत, दशमहाविद्या. त्यात एक मातंगी नावाची देवता आहे. आता ही मातंगी नावाची देवता जी आहे ती काळ्या रंगाची आहे. तिचे वस्त्र हे लाल रंगाचे आहे. तिच्या एका खांद्यावर पोपट दाखवला आहे आणि विशेषतः ती आदिवासी लोकांची देवता म्हणून मानली गेलेली आहे. अभ्यासकांचं म्हणणं आहे ह्या मातंगी देवता जी आहे तिचंच रूपांतर सरस्वतीत करून तिला पांढरा वेश परिधान केला आणि इथे पोपटाच्या ठिकाणी मोर दाखवला आणि बाकी वनश्री सृष्टी, ही काल्पनिक अशी एक मातृदेवता तयार झाली. पण ती ऋग्वेदात आहे, तिचा उल्लेख आहे, तिचं वंदन आहे आणि तिच्यामुळे आपल्याला ज्ञान मिळालं असं आर्यांनी म्हटलेलं आहे. आता हे सगळं झाल्यावर जेव्हा सत्ता आपल्या ताब्यात आली तेव्हा आपण काय करायला पाहिजे, तर मग भाजप सरकारने तेव्हा ठरवलं की सरस्वती नदीचा शोध घेऊया. तर अफगाणिस्तानात हेल्मंड नावाचा एक प्रांत आहे, जसं आपल्या महाराष्ट्रामध्ये वर्धा नावाचा जिल्हा आहे.
आता ह्या वर्धा जिल्ह्याचं नाव जे पडलं ते वर्धा नदीवरून पडलं. तसं हेल्मंड जो प्रांत आहे तो हेल्मंड नदीवरून त्या प्रांताचं नाव पडलं. त्या ठिकाणी हेल्मंड नदी आहे. आणि तिचं जे प्राचीन नाव आहे, जे इराण मधल्या झेंद अवेस्तामध्ये जे नाव सापडतं त्या नदीचं हराखवती आहे. आता प्राचीन जी पर्शियन भाषा होती तिच्यामध्ये स हा वर्ण नसल्यामुळे सच्या ऐवजी ह येत असे. तसं सिंधूचं त्यांनी नाव हिंदू केलं, होम सोमचं होम केलं, सप्ताहाचं हप्ता केलं किंवा असूरचं अहूर केलं. अशा तऱ्हेने सरस्वतीचं हरखवती हे नाव दिलं. आणि त्या हरखवतीच्या नदीच्या काठावर अनाहिता नावाच्या इराणी देवतेचं मंदिर आहे, अजूनही आहे. आता इराण हा जो हा जो देश आहे तो मुस्लिम बहुल आहे, म्हणजे मुस्लिमांच्याच ताब्यात आहे. त्यामुळे जुन्या ज्या इराणी लोकांच्या देवता होत्या त्यांची मंदिरं तोडणं वगैरे असे उपक्रम त्यांनी सुरू केले. तर इराणमध्ये बिशापूर नावाचं एक सरस्वती अनाहिता देवतेचं ठिकाण होतं, तर ते त्यांनी नष्ट केलं, फुटबॉलचं ग्राउंड बनवलं. ती अनाहिता म्हणजे इराणची सरस्वती. मुळात सरस्वतीची वर्णन जी सापडतात ती अनाहिता हे देवतेची आहेत. आता हे मिथकांमध्ये आहे, हे तुम्हाला झेंद अवस्थात सापडतं, इराणी पुराणकथामध्ये सापडतं. म्हणजे मुळात ती इराणची आहे ना. आणि अफगाणिस्तानात आर्य असताना तिच्या काठावर ते वेदाध्ययन करत असत किंवा अभ्यास करत असत, म्हणून त्यांच्या दृष्टीने ती महत्त्वाचीच देवता आहे. पण ते शोध घेत आहेत आता हरियाणाच्या वाळवंटात. आणि हरियाणामध्ये आता भाजपचं सरकार आहे, मागच्या वेळेस होतं आताही आहे. तर तिथे जे आता मुख्यमंत्री आहे मनोहरलाल खट्टर यांनी 2 वर्षापूर्वी घोषणा करून टाकली सरस्वती सापडली म्हणून. इतक्या घाई गडबडीत संघ परिवार या सरस्वतीचा शोध घेत आहेत. नुसता शोध घेत नाही आहे, तर त्यांनी सिंधू संस्कृती ही सरस्वती संस्कृती आहे असं सांगून टाकलं. आणि जे असे लोक आहेत अनुकूल भारतीय जनता पार्टीच्या विचाराला, संघ परिवाराला अनुकूल, ते लोक सिंधू संस्कृती शब्द वापरत नाही, आता सिंधू सरस्वती संस्कृती शब्द वापरतात. एक प्रकारचे सांस्कृतिक आक्रमण एका मिथकाच्या द्वारे होत आहे. पण त्याही ठिकाणी पुरातत्वशास्त्र हे या मिथकाला वाकुल्या दाखवत आहेत. तुम्हाला हरियाणात अजूनही घग्गर किंवा हाकरा या नदीच्या काठावर कुठेही सरस्वती नदी सापडली नाही. कारण आपली मिथकं, सगळीच मिथकं धर्माशी निगडीत आहेत. अलाहाबाद हे जे गाव आहे, आता त्याचं नाव आपण प्रयागराज ठेवलं, हे जुनंच नाव आहे. हे प्रयागराज म्हणजे तिथे त्रिवेणी संगम आहे. गंगा आणि यमुना या 2 नद्यांचा संगम स्पष्ट दिसतो, पण सरस्वतीचा दिसत नाही. मग ती सरस्वती गेली कुठे, तर ती लुप्त झाली. तिच्या कथा पुराणामध्ये सापडतात. त्या ठिकाणी रुद्र आंघोळीला गेला आणि सरस्वती लुप्त झाली. म्हणजे सरस्वती हे आर्यांचं प्रतीक आणि रुद्र हा अनार्यांचं प्रतीक. रुद्र जेव्हा आंघोळीला जातो तेव्हा त्याला ती टाळते. याचा अर्थ आर्यांनी रुद्राला नाकारलं हे तर स्पष्ट होतेच, पण कुठेतरी सरस्वती नदी लुप्त झाली होती कोणत्या तरी कारणाने. मग तिचा शोध सॅटेलाईटच्या आधारे खूप ठिकाणी तिचा शोध घेणं सुरू आहे. गेल्या 50-60 वर्षात त्यांनी जास्त वेग घेतलेला आहे. आता अभ्यासकांच्या लक्षात आलं की सरस्वती नदी आहे कुठे नेमकी, तर सरस्वती नावाच्या 32 नद्या भारतात आहेत. अगदी कलकत्त्याला सुद्धा गंगा नदीच्या एका प्रवाहाला सरस्वती हा शब्द आहे. मुळात गंगा हा जो शब्द आहे तो द्रविड भाषेतला आहे आणि त्याचा अर्थ होतो नदी, साधा अर्थ आहे. म्हणजे कोणती नदी गंगा असू शकते. म्हणजे खेड्यापाड्यातल्या नदीला सुद्धा लोक गंगा म्हणतात. म्हणजे सरळ सरळ आहे, तिचा पावित्र्याचा प्रश्नच उद्भवत नाही. आता मग ही जी गंगा आहे जी हिमालयातून उद्भवलेली, तिला भागीरथी म्हणतात. म्हणजे भागीरथाने आणलेली गंगा नदी. आता तिच्याही पेक्षा पवित्र सरस्वतीला का मानलं गेलं, कारण आर्यांनी त्या ठिकाणी वेदाध्ययन केलं आणि वेदांची निर्मिती केली. म्हणजे तुमच्या आस्था प्रबळ करण्याकरता तुम्ही आर्किओलॉजीला हसता वाकुल्या दाखवता. तर आर्किओलॉजी तर स्पष्ट सांगते की हे पुरावा आहे. तसं हा सूर्य हा जयद्रथ, म्हणजे पुराव्याचं महत्त्व जे महाभारतात आहे, तसं हे पुरातत्व हा इतिहास. पुरातत्व नसेल तर इतिहास नसेल, हे खरं आहे. पण मिथकांचं रूपांतर पुरातत्वात करण्याचा प्रयत्न हा सरस्वती नदीच्या रूपाने आपल्याला दिसतो. काही ठिकाणी इतिहासाचं रूपांतर मिथकात झालेलं आहे. ह्या 2 गोष्टी एकमेकाशी निगडीत आहेत. कारण मिथकं इतिहास सांगत असतात, त्यांच्या पद्धतीने सांगतात, त्यांची एक स्टाईल आहे. जसं कवी कविता करतो त्याच्या पद्धतीने करतो. कादंबरी लेखन करणारा माणूस मोठ्या महामानवावरही कादंबरी लिहिली तर तो त्यातलं आपलं जे वैशिष्ट्य आहे त्या लेखकाचं ते त्यात दाखवत असतो, त्याची कला दाखवत असतो. त्याप्रमाणे आपल्याला मिथकांमधून इतिहास जरी पाझरत येत असला तरी त्यात कल्पिताचा भाग जास्त असतो. आता एक गंमत सांगतो की आपल्याकडे खंडोबा हे दैवत आहे, अख्ख्या महाराष्ट्राचं आहे. महाराष्ट्र, मध्य प्रदेश
आपलं कर्नाटक, आंध्र प्रदेश, दक्षिण भारतातल्या ह्या 2 राज्यांना आणि प्रामुख्याने महाराष्ट्रात. या 3 राज्यांमध्ये खंडोबा हे सगळ्यांचं दैवत आहे, कुलदैवत आहे अनेकांचं. अगदी ज्योतिबा फुल्यांनी सुद्धा कुलस्वामी म्हणून सार्वजनिक सत्यधर्म या ग्रंथामध्ये त्यांना महत्त्वाचं स्थान दिलेलं आहे. हा जो खंडोबा आहे त्याची जी कथा आहे, आता गेल्या 2 वर्षापूर्वी मला वाटते 2 वर्ष साधारणतः खंडोबावर एक मालिका मराठीतली चालली, महेश कोठारेंनी केली होती. महेश कोठारेंनी मुलाखतीत मान्य केलं की खंडोबाची कथा छोटीशीच होती, पण आम्हाला ती 2 वर्ष फुलवावं लागली. म्हणजे एखादी छोटीशी कथा फुलवली त्यांनी. पण जी कथा प्रचलित आहे त्या कथेचं काय वास्तव आहे? कथा अशी आहे की खंडोबाला 2 बायका होत्या. खंडोबा हा मराठा होता असं मानतात, आणि जी पहिली बायको होती म्हाळसाबाई ती लिंगायत वाणी होती, आणि दुसरी जी बानाई आहे ती धनगर होती. आता ही कथा सगळीकडे प्रचलित आहे, त्याच्यावर गाणी सुद्धा आहे. आणि जे आपण जेजुरीला आपण गेलो तर त्या ठिकाणी बाणाई आणि म्हाळसा यांच्या मूर्त्या दिसतात. आणि ज्या ज्या ठिकाणी खंडोबाची मंदिरं आहेत महाराष्ट्रात, कर्नाटकात, आंध्र प्रदेशामध्ये, त्या त्या ठिकाणी ह्या 2 मूर्त्या आहेत, 3 मूर्त्या आहेत, म्हणजे बानाई, म्हाळसाबाई आणि खंडोबा. आता हे खंडोबाची ही कथा आणि ही मूर्ती तयार झाली कशी? इतिहासकारांनी त्याचा शोध घेतला तेव्हा लक्षात त्यांच्या आलं की यादव साम्राज्य जे आपल्याकडे होतं, रामदेवराय यादव, त्याच्या आधी महादेव यादव नावाचा एक मोठा राजा होता. जैत्रपाल नावाच्या राजाचा उल्लेख यादवांच्या इतिहासामध्ये सापडतो. जैत्रपाल, त्याला जैतोगी असंही म्हणतात. त्याचा मुलगा महादेव, म्हणजे हा साधारणतः 13व्या शतकाच्या पूर्वार्धात होऊन गेला. आतापासून 750 वर्षापूर्वी होऊन गेलेला आहे. तर त्या महादेवचं जे वर्णन आहे, जे इतिहासकारांनी केलेलं आहे, तो जेव्हा घोड्यावरून जात असे तेव्हा सगळ्यांना त्याचा दरारा होता आणि एक आदरही होता. त्याच्या हाती नेहमी खड्ग म्हणजे मोठी तलवार असे. तर त्याला लोकांनी त्याच काळात शिवाचा अवतार मानलं होतं. एखाद्या राजाला त्याच्या कर्तृत्वामुळे देवतेचा अवतार मानण्याची एक मोठी घटना आहे. आणि त्याला खंडेराव सुद्धा म्हणायचे लोक. त्याचं मूळ नाव महादेव, त्याला शिवाचा अवतार मानलं आणि मग त्याला खंडेराव नाव का ठेवलं? त्याच्या हाती खड्ग असं. तर त्याच्या एका बायकोचं नाव म्हाळसाबाई, जी लिंगायत वाणी होती. दुसरी बायको ही बानाबाई, जी धनगर होती. म्हणजे मूळ कथा आली कुठून? ही यादव साम्राज्यातल्या एका राजाच्या अस्सल कथेतून आली, त्याच्या वास्तवतेतून आलेली कथा आहे. ती जुळली मग खंडोबाशी. जो जेजुरीचा खंडोबा आहे आणि त्याच्याबद्दल खूप आस्था आहे लोकांना. त्याच्यावर चित्रपट तयार झाले, त्याच्यावर मालिका झाल्या, गाणी झाली, आणि ग्रंथ निर्माण झाले. हा खंडोबा जो आहे त्याचं मूळ नाव काय आहे? म्हणजे एकीकडे आपण पाहिलं की एक इतिहास आहे आणि त्याचं रूपांतर मिथकात झालेलं आहे. त्या मिथकाच्या मुळाशी कोणती कथा आहे? त्याची आणखी गंमत अशी आहे की त्याचं नाव आहे मणिमैलार. आता मणिमैलार हे त्याचं मूळ नाव आहे. म्हणजे जेजुरीच्या मंदिराच्या मागे 2-3 किलोमीटरच्या अंतरावर कडेपठार नावाचं गाव आहे, जे खंडोबाचं मूळ मंदिर मानलं जातं. तर त्या ठिकाणी जे खंडोबाचं ठिकाण आहे, ज्या मूर्तिशिल्प आहे, ते मूर्तिशिल्प नाही, तिथे वारुळ रूपात खंडोबा आहे. वारुळ जो आहे, कर्नाटकामध्ये मैलार हा जो शब्द आहे कानडी भाषेमध्ये वारुळासाठी वापरतात. आणि मणी हा शब्द नागांसाठी वापरतात. जसं मणिपूर हे जे राज्य आहे ते नागांचं राज्य, नागा लोकांचं. तर मणिमैलारचा अर्थ होतो नागाचं वारुळ. सरळ सरळ अर्थ आहे. वारुळाची पूजा आणि नागाची पूजा ही आपल्या भारतामध्ये फार बऱ्याच वर्षांपासून आहे. वारुळपासून राऊळ शब्द तयार झाला. राऊळचा अर्थ आपण मंदिर असा केला. तर अशा तऱ्हेने मणिमैलार हे त्याचं मूळ ठिकाण आहे, मूळ रूप आहे. पण जेव्हा त्याला खंडोबा नाव ठेवलं गेलं तेव्हा कथा रुळली कशी? महादेव जो यादव राजा होता त्याची कथा त्याला जोडली गेली. म्हणजे इतिहासाचं मिथकात रूपांतर होणारी ही एक मोठी घटना आपल्या महाराष्ट्रातली आहे आणि पूर्ण आता दक्षिण भारतात काय सगळीकडे ती पसरलेली आहे. आता ज्यांनी मल्हारी महात्म्य लिहिलं त्यांनी गंमत अशी केली की मल्हारी शब्द आहे की मल्ल नावाच्या राक्षसाला मारणारा, मल्हारी. आता हे मल्हारी शब्द आला कडून तो मैलारपासून आला. मग त्यांनी 2 राक्षस सांगितले, मणी आणि मल्ल हे 2 राक्षस होते. आणि मग त्या राक्षसांना ज्यांनी मारलं तो मल्हारी. म्हणजे आता ही नवीनच उत्पत्ती, म्हणजे भाषा विज्ञानाला आव्हान देणारी ही कथा आहे. आता याच्या पुढे आणखी गंमत अशी झाली की औरंगजेब हा खंडोबाला मानत असे, म्हणून त्यांनी त्याचं नाव मल्लुखान ठेवलं. म्हणजे जो मल्लुखान हे नाव औरंगजेबाने कोणाला दिलं आहे? खंडोबाला दिलेलं नाव आहे. आणि त्याला त्या ठिकाणी प्रसाद ठेवतात, त्या जागेला गदा म्हणतात, प्रसाद.
तर मल्लूखानाची गदा नावाचं एक ठिकाण आपण जे जेजुरीला गेलो त्याच्या मंदिराच्या अगदी समोरच आहे. त्याला अजमत खान असंही नाव आहे. म्हणजे मुस्लिमांनी सुद्धा खंडोबाला स्वीकारल्यावर त्यांनी आपली नावं दिली. पण त्यात मल्लू खान हे नाव जे आहे ते प्रामुख्याने मैलार या शब्दाशी निगडित आहे. म्हणजे लोकसंस्कृतीमध्ये आपल्याला काय आढळतं ते सत्यच आढळतं. ते एक खरं म्हटलं म्हणजे पुरातात्विक अवशेषामध्ये याही गोष्टीचा अंतर्भाव व्हायला पाहिजे. जे विधीमध्ये जे वापरले जातात प्रतीकं, त्या प्रतीकांचाही पुरातत्व अवशेषामध्ये सहभाग होतो. मग लोकसंस्कृतीमध्ये असे अवशेष सापडतात. तर वारूळ हे अवशेष आहे. वारूळ हे कायम राहणार नाही आहे, पण ते मजबूत राहू शकतं, बराच काळ राहू शकतं. आपण कोकणात गेलात किंवा गोव्यामध्ये आपण गेलो तर वारुळावरच मंदिरं उभारली आहेत. वारुळ आहे तसंच ठेवलं, त्याचं रूपांतर मंदिरात झालेलं आहे. कारण ते खूप मजबूत असतं. ते जे वारूळ तयार करणारे जे कीटक असतं, दीमक त्याला आपण म्हणतो, तर ते आपली लाळ त्यात टाकतं, त्यामुळे ती मजबूत होऊन जाते ती माती. तर अशा प्रकारची मंदिरं भारतात बऱ्याच ठिकाणी आहे. म्हणजे एकीकडे लोकसंस्कृतीमध्ये, लोकपरंपरेमध्ये मैलार तुम्हाला सापडतो, वारूळ सापडतं, पण इकडे त्याचं राक्षसात रूपांतर करून टाकलं पुराण लिहिणाऱ्यांनी आणि पूर्ण कथा मिथकच बदलून गेलं. इतिहास आणि मिथक यांचा संबंध या ठिकाणी असा दिसतो मजेदार, की एक ऐतिहासिक घटनेला मिथकाच्या रूपात तुम्ही करून टाकलं. तिसरं उदाहरण मला इथे सांगावंसं वाटतं ते आहे विठोबाचं. आता विठोबा जो आपण पाहतो, पंढरपूरला बहुतेक लोक गेलेले आहेत. महाराष्ट्रातल्या लोकांचं एक दैवत आहे, ते महत्त्वाचं दैवत आहे. आता यावर्षी वारी होणार नाही. ती वारी वेगळ्या रूपात होईल, विमानात होईल, हेलिकॉप्टरमधून होईल की बसमधून होईल ही चर्चा चालू आहे. आपण अशा विचित्र काळामध्ये ह्या चर्चा करतो आहे की ज्या काळामध्ये आपण त्या विठोबा आपल्याला सावरणार की विठोबालाच आपण सावरणार, ईश्वर आपल्याला तारणार की ईश्वरालाच आपण तारणार, असे प्रश्न निर्माण केलेले आहेत कोरोनाने. तर हा जो विठोबा आहे त्याची कथा जी सांगितली जाते तो हम्पी, विजयनगर जे कर्नाटकातलं जे महत्त्वाचं ठिकाण आहे त्याला आता हम्पी म्हणतात. आता हम्पी हा जो शब्द आहे कानडीमध्ये, तो पंपा सरोवर नावाचं तिथे नदी आहे. त्या नदीला पंपा म्हणायचे, त्याचं रूपांतर हम्पी झालं. त्या हम्पीमध्ये एक विठ्ठल मंदिर आहे. आता त्या विठ्ठल मंदिरात विठोबाची मूर्ती नाही. 2 वर्षांपूर्वी आमचे एक सोलापूरचे मित्र आहे विशाल फुटाणे आणि महेश सावंत यांच्यासोबत मी कर्नाटकात गेलो होतो. तेव्हा ते मुद्दाम मंदिर पाहायला गेलो. तर ज्या ठिकाणी त्या मंदिराचा गाभारा आहे तो पूर्ण कोसळला आहे. तो तयार झाला असेल किंवा नसेल किंवा नंतर वीज पडली असेल त्यामुळे कोसळला असेल, पण त्या ठिकाणी विठोबाची मूर्ती नाही आहे. आणि परंपरा अशी सांगते की तीच मूर्ती या ठिकाणी भानुदासांनी एकनाथाच्या आजोबांनी वगैरे आणली पंढरपूरला, अशी कथा आहे. पण त्या विठ्ठल मंदिराच्या भिंतींवर मी बऱ्याच ठिकाणी विठोबाच्या मूर्तीचा शोध घेतला, तर काही ठिकाणी मला मूर्ती कोरलेल्या दिसल्या. तर जो विठोबा आपल्याकडे आहे पंढरपूरला तशीच कोरलेली मूर्ती आहे. आता हा जो विठोबा आहे त्याला नाव आपण दिलं आहे विठोबा. तिकडे बिट्टू शब्द वापरतात विष्णूसाठी. कानडी भाषेमध्ये बिट्टूचा विठोबा झाला आहे असं एक अभ्यासकांचं मत आहे. माणिक धनपलवार वगैरेनी किंवा आपल्याकडे गुंतर सोनथायमर जर्मन अभ्यासक होते, त्यांनी विठोबावर खूप मोठं संशोधन केलं आणि प्रामुख्याने धनगरांच्या ओव्या, धनगरांच्या परंपरा प्रथा त्याच्या आधारे त्यांनी संशोधन केलं. राची ढेरेंनी पुन्हा मग श्री विठ्ठल एक महासमन्वय हा ग्रंथ लिहिला आणि त्यातून जो निष्कर्ष काढला तो फार महत्त्वाचा आहे. त्यांनी निष्कर्ष असा काढला की विठोबा जो विष्णू मानला जातो तो विष्णू तर नाहीच. काही काळ असा होता की फार मोठा काळ की जो शैव परंपरेशी निगडीत शैव क्षेत्र म्हणून पंढरपूर हे ठिकाण होतं. त्याला पंडिरंगेश्वर असं एक नाव आहे. पांढऱ्या रंगाचा देव म्हणजे शंकर. तर ते शिवालय आहे असं मानणारा एक वर्ग होता आणि विठोबा हा शिव आहे म्हणून तशी पूजा करणारा एक वर्ग होता. मोठ्या प्रमाणात बराच मोठा काळ विठोबाची पूजा ही शिव म्हणून झालेली आहे. बौद्ध धर्माचा प्रभाव आपल्या महाराष्ट्रावर 1000 वर्ष होता. त्या काळात विठोबाच्या मूर्तीला बुद्धमूर्ती म्हणून सुद्धा पूजा झाली आहे. म्हणजे तुकारामांच्या अभंगामध्ये त्याला विठोबाला बुद्धाचा अवतारच मानलेला आहे. बुद्धरूपे जग अवतरला वगैरे त्यात आहे त्या अभंगामध्ये. म्हणजे एकीकडे शैव क्षेत्र म्हणून अभ्यासकांनी मान्य केलं आणि त्या ठिकाणी त्याला शिवलिंग डोक्यावर आहे वगैरे वगैरे ह्या मिथकांची निर्मिती केली. दुसरीकडे बुद्ध मूर्ती म्हणून त्याची पूजा झाली. बाबासाहेब आंबेडकरांनी तर म्हटलंच होतं की विठोबा हा बुद्ध आहे, त्यावर मी शोधनिबंध लिहिणार आहे आणि भारत इतिहास संशोधन मंडळापुढे सादर करेल अनेक पुराव्याच्या आधारे, असं त्यांनी म्हटलं होतं. अर्थात ते नाही झालं त्यांच्याकडून लिहून झालं असतं तर आणखी काही चर्चा झाल्या असत्या. पण आता बरेच लोक असं मानतात की तो
बौद्ध लोक प्रामुख्याने मानतात की ते बुद्धमूर्ती आहे. आता मंगळवेढा हे जे ठिकाण होतं किंवा तो परिसर होता पंढरपूरच्या आसपासचा परिसर, त्या ठिकाणी बराच काळ जसं कलचुरी राजे होते तसे अनेक राजे, जैन राजे होते त्या परिसरात. आणि जैनांच्या ताब्यात जेव्हा विठोबाची मूर्ती होती तेव्हा त्यांनी त्याला नेमिनाथ म्हटलेलं आहे. जैनांमध्ये नेमिनाथ हा जो तीर्थंकर आहे तो कृष्णाचं रूप मानला आहे. जसं आदिनाथ किंवा ऋषभनाथ ज्याला म्हणतात तो शिवाचं रूप मानलं आहे, तसं नेमिनाथ हा कृष्णाचं रूप मानलं आहे. म्हणून त्याला बाळकृष्ण मानून नेमिनाथ म्हणून जैनांनी बराच काळ त्या विठोबाची उपासना केली. एकच मूर्ती आहे, मूर्ती तीच आहे, मूर्तीत काही बदल फारसा झालेला नाही. त्या युगे 28 विटेवर उभा असं म्हणतात. तो आपल्या कमरेवर हात ठेवून उभा आहे, त्याच्या डोक्यावर टोपी आहे, जी टोपी अगदी ते यादव विजयनगरच्या साम्राज्यातले जे राजे होते त्या राजांसारखीच ती आहे. विष्णुवर्धन असो की आणि कोणी असो त्यांच्या म्हणजे अगदी कानडा विठ्ठलू कर्नाटको जे म्हटलं आहे ज्ञानोबारांनी ते खरंच आहे, तो कानडीच आहे. हे सगळं खरं आहे. एकीकडे कानडा आहे तो, दुसरीकडे तो त्याची मूर्ती ही ज्या रूपात आहे, मूर्तीशास्त्राने त्याला वीरगळ म्हटलं आहे. वीरगळ म्हणजे काय? वीराची शिळा. मूळ आहे कानडी शब्द वीरक्कल. म्हणजे जे वीर लोक देशाच्या रक्षणाकरता, गावाच्या रक्षणाकरता, गावातल्या गायीच्या रक्षणाकरता किंवा लोकांच्या जीवाच्या रक्षणाकरता आपले प्राण ज्यांनी अर्पण केले किंवा जे मरण पावले तर त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ एक शिळा, काही ठिकाणी शिळाच ठेवायचे. मग काही ठिकाणी त्या शिळांवर मूर्त्या आहेत, काही शिळांवर लेख आहेत, शिलालेखसुद्धा आहेत. वीरगळ हा एक फार मोठा अभ्यासाचा प्रांत आहे. त्याच्यावर सदाशिव टेटविलकरांचं पुस्तक आहे महाराष्ट्रातील वीरगळ. त्यांनी सगळ्या वीरगळांचा अभ्यास केला आणि पुस्तकच लिहिलं. दुसरे पुस्तक एका तरुण माणसाने लिहिलं आहे. तर ह्या वीरगळावर आता संशोधन फार उशिरा काय होईना पण झालं आहे. पण वीरगळाची ही परंपरा कर्नाटकात मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यामुळे तिथून आलेला हा वीरगळ, याची मूर्ती वेगळ्या प्रकारची आहे. ती नेमिनाथासारखी नाही, ती बुद्धासारखी नाही, ती शिवासारखी नाही किंवा कृष्णासारखी सुद्धा नाही. पण ज्याच्या हाती सत्ता आली तो आपल्या दैवताचा आरोपण त्याच्यावर करतो. म्हणजे हे पुरातत्वीय अवशेष काय सांगतात? सरळ सरळ पुरातत्वीय अवशेष सांगतात की हे वीरगळ आहे. हिरोस्टोन, इंग्लिशमध्ये हिरोस्टोन म्हणतात. आणि हिरोस्टोन किंवा आणखी काही महामानवांसाठी त्यांच्या आठवणीसाठी जे काही दगडाची शिळा निर्माण करतं त्याला स्टीली म्हणतात. STYLE. ही जी दगडी शिळा आहे, शिळा स्मारक, ही परंपरा जगभरात सगळ्या संस्कृतीमध्ये आहे. मेनहीर नावाने सुद्धा त्याला युरोपमध्ये ओळखलं जातं. तर अशा प्रकारे पुरातत्वीय अवशेष एक आपल्यापुढे उभा आहे पंढरपूरला. त्याला कोणी शंकर म्हटलं, कोणी बुद्ध म्हटलं, कोणी नेमिनाथ म्हटलं, तर कोणी बाळकृष्ण म्हटलं. म्हणजे एखाद्या पुरातत्वीय अवशेषावर सुद्धा मिथकं कसे आक्रमण करू शकतात याचं मोठं उदाहरण विठोबा आहे. आणि एखाद्या ऐतिहासिक घटनेचं रूपांतर हे मिथकांमध्ये कसं होतं याचं उदाहरण म्हणजे खंडोबा आहे. आणि जी सरस्वती नदी आहे मुळात तिचा शोध घेण्याचा प्रयत्न पुरातत्वीय पद्धतीने, चुकीच्या पद्धतीने, राजकीय सत्ता आपल्या ताब्यात आहे म्हणून काही लोक करतात. याचं उदाहरण म्हणजे आपल्याकडे खट्टर किंवा वाजपेयीच्या काळात किंवा आता मोदी आहेत, जे सत्ताधारी आहेत, ते आपापल्या पद्धतीने आपली जी श्रद्धास्थान आहे त्यांना अशी वाकवतात, त्यांना आपल्या सोयीने वाकवतात. आणि ज्या ज्या लोकांनी या क्षेत्रात काम केलं आहे, जसं विश्री वाकणकरांनी पहिल्यांदा हा प्रकल्प हाती घेतला, लाखो रुपये खर्च झाले त्यावर. ते आता पद्मविभूषण वगैरे पदव्या त्यांना देऊन टाकल्या. एका इंग्लिश माणसाने यावर पुस्तक लिहिलं, त्याला पद्मश्री देऊन टाकली. म्हणजे सत्ता अशा तऱ्हेने संस्कृतीला बदलण्याचा प्रयत्न करते, इतिहाससुद्धा बदलण्याचा प्रयत्न करते मिथकांच्या आधारे. मिथक ही इतक्या सहजासहजी टाळण्यासारखी गोष्ट नाही आहे. मिथकं ही इतिहास सांगत असतात. इतिहास सांगताना काय काय त्यात घोळ करतात, हा घोळ आपण पुढे पुढे जेव्हा जेव्हा या मिथकशास्त्राच्या या व्याख्यानमालेत आणखी काही विषय घेऊ, तसा आता पुढचा विषय मी आताच सांगून टाकतो, तो आहे मानसशास्त्र आणि आदिबंध. थोडी ही चर्चा तांत्रिक पद्धतीने होईल, काही ठिकाणी कंटाळवाणी होऊ शकते आणि अनेकांना वाटेल आता कुठे या भानगडीत पडता होईल, तर त्यापेक्षा मिथकं टाळलेली बरी. पण मिथकं टाळता येत नाही. मी यापूर्वीच्या पहिल्या व्याख्यानात सांगितलं होतं की मिथकं का टाळता येत नाही, कारण तुम्ही टाळाल, तुमच्या घरात राहाल, पण अवतीभोवतीचा समाज मिथकांवर जगतो आहे. मिथकं त्याचा आधार आहे, भावनिक आधार आहे. आणि या भावनिक आधारासोबत तो त्याला इतिहाससुद्धा मानतो, सत्य मानतो. तो आपण म्हणतो तसं खटो मानत नाहीत. तर म्हणून तुमच्या मांडण्या न मांडण्याला काही अर्थ नाही आहे. आपण त्याचा शोध घेतलाच पाहिजे. लोकांच्या श्रद्धांचा, लोकपरंपरांचा शोध घेऊन
त्याच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न आपण नाही केला तर आपल्याला मात्र स्वतःलाच फसवण्याचं पाप लागेल. पाप शब्द चुकीचा आहे. स्वतःला फसवण्याचा दोष लागेल. विशेषतः परिवर्तनवादी चळवळीतले लोक जे आहेत ते सतत टाळत राहिले आहेत हे प्रश्न आणि हाताळत आले तेही चुकीच्या पद्धतीने हाताळत आले आहेत. कारण जेवढ्या परिवर्तनवादी चळवळी आहे आतापर्यंतच्या सामाजिक परिवर्तनाच्या त्या नकारात्मक राहिलेल्या आहेत. म्हणजे नकार देऊन आपण मोकळं होऊ म्हणजे आपली जबाबदारी संपेल आपण हात वर केले की जबाबदारी संपेल असं नाही आहे. तर आपल्याला त्याला पर्याय द्यावा लागेल. नकार देताना तुम्ही ती जागा रिकामी झाली दुसरं काहीतरी द्यावं लागेल. तर अशी आशा असताना अशी श्रद्धा असताना अशी आस्था असताना नव्याने निर्माण करणं शक्य आहे का तेही पाहिलं पाहिजे. नाही शक्य आहे तर जी आहे त्यांच्यात काही परिवर्तन करता येतील काय हा विचार आपण केला पाहिजे. पण मितकांचा इतिहासाशी संबंध आणि पुरातत्वाशी संबंध हा सतत राहिलेला आहे. कारण ही 3 उदाहरणं आपण जर पाहिली सरस्वतीच्या एका मितकातून तिला पुरातत्व खात्याला राबवणं लाखो रुपयाचा खर्च करणं त्यातून निष्पन्न काहीच नाही. एक कल्याणरामन नावाचा एक संघाचा अभ्यासक आहे. त्यांनी प्रचंड 5-6 खंडामध्ये सरस्वतीवर पुस्तक लिहून ठेवलं. आता त्या 5-6 खंडांचा अभ्यास करायचा आणि त्यातले विचार खोडायचे म्हणजे आपल्या काळाचा अपव्ययच आहे की नाही. म्हणून कोणी त्या भानगडीत पडणारच नाही. म्हणजे काय होईल आपसुकच त्या मिथकाला पुरातत्वीय मान्यता मिळू शकते. कारण पुरातत्वसुद्धा आपल्या पद्धतीने लोक वापरतात आपण पाहिलेलं आहे. राखीगढी उत्खननाच्या निमित्ताने तिथून आर्यांची संस्कृतीचे सांगणारा एक पुरातत्वचा वर्ग आला आहे. पुरातत्व संशोधकांचा वर्ग आलेला आहे पुढे आपल्या. अशा काळामध्ये आपण जगतो आहे. त्या पुरातत्वाचा अभ्याससुद्धा टाळता येणार नाही. पुरातत्वाच्या अभ्यासाला आता विज्ञानाचा स्तर आलेला आहे. विज्ञानाची मान्यता मिळालेली आहे. आपण डेक्कन कॉलेजला गेलात ज्या ठिकाणी खऱ्या अर्थाने पुरातत्वाचं संशोधन होतं त्या ठिकाणी अनेक प्रयोगशाळा आहेत त्या संबंधीच्या म्युझियम्स आहेत अनेक ग्रंथ आहेत. म्हणजे आपल्याकडे वैभव आहे नाही असं नाही. म्हणजे पुणे आहे मुंबई आहे अनेक ठिकाणी आपापल्या पद्धतीने लोक पुरातत्वावर अभ्यास करत आहेत. नागपूरलासुद्धा पुरातत्व विभाग आहे किंवा प्राचीन भारतीय इतिहास आणि संस्कृती विभाग आहे. अनेक विद्यापीठामध्ये आपापल्या परीने लोक काम करत आहेत. म्हणून हा विषय दुर्लक्षण्यासारखा नाही आणि केवळ अभ्यास करून घरी बसण्यासारखा सुद्धा नाही. आता रामदासांचं एक फार चांगलं वचन आहे. जे आपणाशी ठावे ते इतरांशी शिकवावे शहाणे करुणी सोडावे इतरही जनासी. म्हणजे आपल्याला जे माहीत आहे ते लोकांना सांगितलं पाहिजे. ते तुमच्यापुरतं मर्यादित ठेवून चालणार नाही. कारण काय तुमच्यापुरतं असलं तुमच्यासोबत ते संपेल ना. आपल्या पूर्वीच्या लोकांनी हीच चूक केलेली आहे की नाही सांगायचं आपल्यापुरतं ठेवायचं. आपल्याला ज्ञान मिळालं आपण आनंदी झालो आपला काळ चांगला गेला आणि आपण मरून जो संपलं. म्हणजे संपत्ती मिळवणारा संपत्ती मिळवतो त्याचा भोगसुद्धा घेऊ शकत नाही धड दुसरे लोक वापरतात. पण या ठिकाणी हे ज्ञान तुमच्यापर्यंत सीमित राहणार असेल तर लोकांना काय त्याचा लाभ होणार आहे. म्हणून आपण हे ज्ञान विद्यापीठीय क्षेत्रापुरतं सीमित न ठेवता किंवा शोध निबंध प्रबंधापुरतं सीमित न ठेवता किंवा विद्वत्ता गाजवण्याकरता शेखी मिरवण्याकरता न ठेवता सर्वसामान्यांपर्यंत हे जर ज्ञान गेलं तर मात्र खऱ्या अर्थाने सामाजिक परिवर्तन होऊ शकते. म्हणून आपण इतिहास मिथक आणि पुरातत्व या 2 गोष्टींचा विचार 3 गोष्टींचा यांचा परस्पर संबंधांचा विचार करतो आहे. प्रत्येक ठिकाणी मिथकातून इतिहास सापडेल असं नाही पण सापडू शकतं. जसं आता महाभारतात कौंडिण्यपूर शहराचा उल्लेख आहे. तर मग कौंडिण्यपूर शहर कुठे आहे तर अमरावती जिल्ह्यात आता ते अमरावती जिल्ह्यातच आहे. मला वाटते चांदूर रेल्वे तालुक्यात आहे. तर त्या तालुक्यात ते ठिकाण आहे. तर तिथे उत्खनन झालं. पुरातत्व खात्याने उत्खनन केलं आणि सातवाहन काळातले अवशेष सापडले. आधीचे तर नाही सापडले. म्हणजे 2000 वर्षापूर्वीचा इतिहास त्या शहराला आहे. मग 2000 वर्षापूर्वी कोणी कृष्णा नावाचा कोणी राजा होऊन गेला किंवा रुक्मिणी नावाची मुलगी होऊन गेली आणि मग तिथे तो त्याच्यावर कथा कहाण्या खूप तयार झालेल्या आहेत. राजा भीमक नावाचा राजा होता आणि त्याची मुलगी रुक्मिणी त्याचा मुलगा भीष्मक काय त्याचं नाव होतं आठवत नाही आता मला. ते भीमक सगळे नावं तशीच आहे त्यांची. तर तो भातकुली नावाचं एक ठिकाण आहे आणखी आपल्याकडे अमरावती जिल्ह्यात. भातकुली तालुकासुद्धा आहे. तर त्या ठिकाणी जे मंदिर आहे ते त्या भीमकाच्या मुलाचं आहे असं मानलं जातं. तो जैन झाला वगैरे वगैरे कथा सांगतात. आता जी मूर्ती त्या ठिकाणी आहे ती आदिनाथाची आहे. वृषभनाथांची आहे. वृषभनाथ हा शिवाचा रूप आहे. म्हणजे पहा एकीकडे कौंडिण्यपूरच्या राजा भीमकाचा मुलगा रुक्मिणीचा भाऊ आणि तो जैन झालेला आणि त्याची मूर्ती म्हणून सांगितली गेली. ती मूर्ती मात्र वृषभनाथाची आहे. मिथक वेगळं आणि प्रत्यक्षात पुरातत्व फार वेगळं.
पण त्या निमित्तानं कौंड्यपुरतं उत्खनन झालं. अनेक ठिकाणची उत्खननं झालेली आहेत. तीर्थस्थानाचे उत्खनन झाले. अलीकडे अयोध्येचं उत्खनन झालं आपण पाहिलं आणि त्या ठिकाणी रामाचा इतिहास किंवा रामाचा वाडा मिळण्यापेक्षा ते बौद्धांचेच अवशेष सापडले, कारण ती बौद्ध क्षेत्र होतं हे सगळ्यांना मान्य आहे. असं बऱ्याच ठिकाणी भारतात तर सगळ्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी उत्खननं आपापल्या परीने केली गेली आणि त्या ठिकाणी जे अवशेष सापडले त्याचा काळसुद्धा निर्धारित केलेला आहे. त्या ठिकाणी जे मृत भांडं सापडतात, मातीची भांडी, खापरं किंवा ज्या वस्तू सापडतात किंवा शिळावर्तुळ्या आहे बऱ्याच ठिकाणी. आपल्या नागपूर जिल्ह्यामध्ये शिळावर्तुळ आहे, चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यामध्ये शिळावर्तुळ आहे. शिळावर्तुळ म्हणजे दफन करण्याच्या पद्धती. म्हणजे एखाद्या मोठ्या माणसाला दफन केलं, लहान माणसाच्या दफनाची कोण फारशी दखल घेत नाही, पण मोठ्या माणसाचं दफन झालं त्याचं स्मारक झालं पाहिजे. अवतीभोवती मोठमोठे दगडं उभारतात, त्याला शिळावर्तुळ म्हणतात. काही ठिकाणी शिळा प्रकोष्ठ, शब्द कठीण आहे, संस्कृत शब्द वापरले. मेनहीर म्हणजे दफन झाल्यानंतर त्याच्यावर एक मोठी शिळा ठेवायची, एक लहानसं मंडपच करायचा. तर अशा प्रकारचे मेनहीर जे सापडले आहे ते गडचिरोली जिल्ह्यात सापडले आहे. तर ह्या ज्या अवशेषातून आपल्याला इतिहासाकडे जाता येतं. पण त्या ठिकाणी आपण जर गेलो आणि तिथल्या स्थानिक लोकांना विचारलं हे काय आहे, तर ते वेगळंच सांगतात, त्याची आणखी वेगळी कथा तयार करतात. तर हे त्यांचं स्पष्टीकरण असतं. मी त्यांना काही नाही की स्पष्टीकरण द्यावंच लागेल ना, ते खरं असेलच असं नाही, पण स्पष्टीकरण देतात. तर अशा ठिकाणी बऱ्याच तीर्थस्थानाच्या ठिकाणी स्पष्टीकरणाच्या कथा तयार झालेल्या आहेत. म्हणून ह्या स्पष्टीकरणाच्या कथांचंच रूपांतर कालांतराने मिथकामध्ये होतं. पण त्या कथांमध्ये एक सत्य सांगण्याचा प्रयत्न झाला असतो, काहीतरी ते घडलेलं आहे. तसं ट्राय शहराचा उल्लेख युरोपियन ग्रीक वाङ्मयात येतो. तर लोकांचे ट्राय शहराचा शोध घेतला आणि त्या ठिकाणी सापडलं. जसं बायबलमध्ये युहाची नौका कुठे आहे बा, ते दगडाची आहे वगैरे वगैरे, तर तीही शोधण्याचा प्रयत्न झाला. आपल्याकडे द्वारका ही समुद्रात बुडाली असं महाभारतात वर्णन आहे, पण द्वारकेचा शोध घेण्याचा प्रयत्न झाला. की श्रीलंकेचा शोध घेण्याचा प्रयत्न चालूच आहे. रावणाची लंका कुठे आहे, काय आहे वगैरे वगैरे. काही लोकांची मध्य प्रदेशात दाखवलेली आहे. तर वाराणसी शहराचं तसंच झालं. वाराणसी शहर सगळ्यात जुनं शहर मानलं गेलं आहे आणि त्या ठिकाणी मग उत्खनन झाली. तिथे आणखी बौद्ध अवशेष सापडले. म्हणजे जुन्यात जुने अवशेष जे सापडतात तुम्हाला ऐतिहासिक काळातले, ते बौद्ध अवशेष सापडतात. आणि त्यानंतरच्या काळात सातवाहन राजे म्हणा की इतरही राज्य, राष्ट्रकूट असतील, चालुक्य असतील, पल्लव असतील, चौल असतील, म्हणजे पूर्ण भारतामध्ये ज्या ज्या ठिकाणी उत्खनन झाली त्या ठिकाणी ऐतिहासिक अवशेष सापडले आहे. पण ह्या ऐतिहासिक अवशेषाचा शोध घेण्याच्या आधी बहुतेकांनी काय केलं आहे, पुराणकथांचा अभ्यास केला आहे. म्हणजे पुराणकथांचा अभ्यास, ज्याला आपण मिथक आणतो, त्याचा अभ्यास यासाठी आवश्यक आहे की तुम्हाला कुठे ना कुठे ऐतिहासिक शोध लागू शकतात, इतिहासाचे पुरावे सापडू शकतात. म्हणून उडून फेकून देण्यासारखं ते नाही आहे. म्हणजे हा एक भाग आहे. म्हणजे पुराणकथांकडे, मिथकांकडे पाहण्याचा हा इतिहासाचा एक दृष्टिकोन फार महत्त्वाचा आहे आणि या दृष्टीने अनेकांनी पाहिलेला आहे. असं नाही की ते त्यावर कामच झालं नाही. म्हणजे ऐतिहासिक संशोधनाच्या दृष्टीने मार्गदर्शक अशी मिथकंसुद्धा आहेत. म्हणून भारतातल्या ज्या महाभारत आणि रामायणाकडे आपण पाहतो, हे दोन महाकाव्य आहेत. इतिहास तर नाहीच आहे. पण काव्य म्हटलं की त्याला इतिहास कसं म्हणायचं? काव्यइतिहास हा एक शब्द आहे, पण काव्यइतिहासचा अर्थ असा होतो की ज्यामध्ये प्रयत्न केला आहे की आपल्या सृष्टी निर्मितीच्या मागे कोणकोणती कारणं आहेत किंवा सृष्टी निर्माण कशी झाली, अवतीभोवतीचा परिसर कसा आहे. तर यावर आपण स्वतंत्र एक व्याख्यान, आपलं निसर्ग आणि पर्यावरण या विषयावरचं एक वेगळं व्याख्यान ठेवणार आहोत आपण. आणि विशेषतः मानवाने जेव्हा आकाशात पाहिलं तेव्हा त्याला जे तारे दिसले, त्या ताऱ्याकडे पाहून त्याला जे सुचवलं किंवा त्याचा शोध लागला किंवा त्याचं त्यांनी संशोधन केलं असं म्हणूया. त्या काळात आपल्या परीने जी काही साधनं उपलब्ध असतील त्याचं पुढे खगोलशास्त्र विकसित झालं किंवा ज्या भूभागावर तो राहिला त्या ठिकाणी त्याला जे जे दिसलं त्याचं त्यांनी शास्त्र तयार केलं, ते भूगोल म्हणतो. तर आपण मिथकांचा भूगोल आणि खगोलाशी काय संबंध आहे यावरसुद्धा स्वतंत्रपणे चर्चा करणार आहोत. आणखी नंतर आपण पुनरूपकाकडे वळणार आहोत. असे 7-8 व्याख्यानं साधारणतः होतील. तर मला असं वाटते की एवढं आजच्या पुरतं पुरेसं आहे. जास्त विश्लेषण आणि विशेषतः खोलात जाणं हे मला वाटते कंटाळणं होईल. तर एवढं पुरेसं आहे. मानव मुक्ती मिशनच्या वतीने नितीन सावंत आणि त्यांच्या मित्रांनी हे जे आयोजन केलं आहे त्या निमित्ताने मला बोलायला मिळतं आहे. त्यामुळे मी सगळ्यांचे आभार मानतो. आणि जे लोक सहभागी आहेत, खूप लोक हे पाहत आहेत, मला दिसतंय, सगळ्यांचा उल्लेख मी नाही करू शकत. आणि प्रश्न मी मागेच सांगितलं, तर प्रश्नाची उत्तर मी या दरम्यान देणार नाही. आपण शनिवार हा राखून ठेवला होता प्रश्नोत्तरासाठी, पण प्रश्न काही फारसे न आल्यामुळे आपण शनिवारी जो रविवारचा विषय तो आज घेतला. आणि नितीन सावंत असं म्हणाले की आपण सगळ्यात शेवटी हे व्याख्यान मला संपेल
तेव्हा 2 दिवस प्रश्नोत्तरात ठेवू. तोपर्यंत तुमचे प्रश्न तुम्ही त्यांच्याकडे पाठवून ठेवा आणि मलाही त्यावर थोडंसं गांभीर्याने विचार करायला वेळ मिळेल. एवढं बोलून थांबतो. जय हिंद, जय भारत.